मुली वाचवा, मुली वाचवा, मुली वाचवा. मुली वाचवणं आईच्या गर्भामध्ये खूप सोपं आहे. पण एका आईनं धाडस करून एका मुलीला जन्म दिला तर ते खूप कठीण आहे. म्हणजे गर्भामध्ये मुलगी फक्त आईनं वाचवायची. गर्भपात केला तर आई-वडील गुन्हेगार, डॉक्टर गुन्हेगार. पण त्या आई-वडिलांनी त्या भीतीपोटी मुलीला जन्म दिला तर तिची सुरक्षा कुठे? तिची सुरक्षा कुठे आहे? किंवा तिच्यावर अन्याय करणाऱ्याला भर रस्त्यावर फाशी दिली जाते का? किंवा त्या आरोपीला, ज्या बाळाचा मृत्यू झालाय त्या आरोपीला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देता का? की तुमच्या मुलीची हत्या केली आहे, तुम्ही वाटेल तसं त्याच्यासोबत कृत्य करा आणि त्याला मारा, तुम्हाला जेवढा राग आहे तेवढा काढा, असं होतं का? नाही. बेटी बचाव, बेटी बचाव, मुली वाचवा, मुली वाचवा. एखाद्यानं गर्भपात केला, याच गोष्टीमुळे गर्भपात केला तर त्याला आणि डॉक्टरांना सजा आणि दंड करता तुम्ही. पण तुम्ही कायद्यात बदल करत नाही. पण जेव्हा एक आई मुलीला जन्म देते, एका 3-4 वर्षाच्या चिमुकल्यांचा काय दोष असतो बरं? त्यांची अशी हत्या केली जाते, त्यांच्यावरती वाईट कृत्य केलं जातं आणि त्यांचा शेवटी जीव घेतला जातो, तरी न्यायव्यवस्था काहीही करत नाही. फक्त बोलतात, मंत्री, संत्री, तंत्री बोलतात की योग्य ते कारवाई केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल आणि लवकरात लवकर कारवाई केली जाईल. असे आरोपी भेटायला लागले तर 3 वेळा अत्याचार करून जेलमध्ये जाऊन परत रिटर्न येऊन त्याच गोष्टी करायला लागलेत, तर कधी एका व्यक्तीला 3 वेळा चान्स देताय? समाजामध्ये एक संधी घ्यायला लागलेत. एका व्यक्तीला जर 3 चान्स मिळत असतील अन्याय अत्याचार करायला, तर दुसरे समोर येतच आहेत एका संधीचं सोनं करायला आणि त्यामध्ये जाय लागले चिमुकल्यांचे जीव. तर आता न्यायव्यवस्था बदलणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बेटी बचाव, बेटी बचाव काहीही फायदा नाही.